दिनांक 5 डिसेंबर रोजी नाशिक शहरामध्ये गोल्ड क्लब मैदान येथे प्राथमिक माध्यमिक शाळेतील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचा भव्य मोर्चा झालाय। गोल्ड क्लब मैदान येथे हजारोंच्या संख्येने शिक्षक जमा झाले। या ठिकाणी शिक्षकांच्या प्रमुख मागण्यांबाबत घोषणा देण्यात आल्या। शिक्षकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये असणारे सर्व विषय माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा झाली। निर्णयाबाबत सकारात्मकता दर्शवण्यात आली आहे। यावेळी शिष्टमंडळात काळूजी बोरसे, संजय शिवाळे, रमेश रघुनाथ गोहिल, चंद्रकांत लहांगे, प्रदीप पेखळे, रावसाहेब अहिरू जाधव, बाळासाहेब सातपुते, विजयी भगवानराव बडे, मुबारक शेख, प्रकाश अहिरे, नंदलाल धांडे आदी शिष्टमंडळात सहभागी होते। टीएटी सक्ती करणे अन्यायकारक असून राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणे आवश्यक आहे। एनसीटीएई 23 कलम अंतर्गत सुधारणा आवश्यक। 15 मार्च 2024 रोजीचा संच मान्यता शासन निर्णय रद्द करण्यात येऊन जुन्या निकषाप्रमाणे संच मान्यता करण्यात यावी। 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी। शिक्षण सेवक योजना रद्द करून शिक्षकांना नियमित वेतन श्रेणी लागू करावी। याहून अधिक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे। आंदोलनामध्ये शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीचे महत्त्वाचे पदाधिकारी श्री काळूजी बोरसे, श्री पृथ्वी बाबा शिरसाट, संजय पगार, दीपक खेरकर, संजय शिवाळे, रमेश गोहिल, आनंदा कांदळकर, चंद्रकांत लहांगे, प्रदीप पेखळे, रावसाहेब जाधव, भागवत धूम, भगवान बडे, प्रकाश अहिरे, जीभाऊ बच्चाव, दीपक पगार, मारुती कुंदे, मुबारक शेख, बाळासाहेब सातपुते, नंदलाल धांडे, भरत शेलार माजी पदाधिकारी नियोजन केले आहे। एकंदरीत मोर्चा अफाट झाला असून राज्य शासनावर लवकरच दखल घ्यावी लागेल। महाराष्ट्रभर 18,000 शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत, म्हणून आज या ठिकाणी महाराष्ट्रभर आमच्या मोर्चातून टीईटी सोबतच संच मान्यता ही रद्द झाली पाहिजे। नाही रद्द झाली तर यापुढे बेमुदत आंदोलन हे उभारलं जाईल आणि या माध्यमातून शासनाला जाब विचारला जाईल। अशा पद्धतीचा हा मोर्चा या ठिकाणी सुरू झालेला आहे। नाशिक जिल्ह्यातील जो मोर्चा दिसतो हा पूर्ण महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये आहे। हा मोर्चा केवळ टीईटी परीक्षा लागली म्हणून नसून टीईटी परीक्षा पास होण्याची क्षमता आमच्यात पण आहे। आम्ही स्वतः निवड मंडळाच्या टीईटी पेक्षा अवघड परीक्षा पास होऊन नोकरी लागलेला आहे। पूर्व लक्ष प्रभावी सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्याच्याविषयी पुनर्विचार याचिका महाराष्ट्र सरकारने दाखल केली नाही। हा राग महाराष्ट्र सरकार विरोधात आहे सर्व शिक्षक बंधूंचा। दुसरं म्हणजे केंद्र सरकारने कायद्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे आणि एनसीटीई 23(2) जे कलम आहे हे बदलून टाकायचं। कुठलीही परीक्षेची वारंवार गरज नाही। पात्रता असणारे लोक शिक्षक झाले, आज त्यांचा अनुभव एवढा मोठा आहे आणि टीईटी सारखं हट्ट धरणं हे शिक्षकांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभं करण्यासारखं आहे। त्यामुळे प्रचंड आक्रोश शिक्षकांमध्ये आहे। विद्यार्थ्यांना शिकवणं सोडून बाकीच्या अतिरिक्त कामांचा बोजा लादता आणि उरलेल्या वेळात अशा परीक्षा लादतात। मग अध्यापन बंद करून स्वार्थी अभ्यास करायचा, प्रत्येकानं स्वयं अभ्यास करीत बसायचा। 6-6 महिने 12-12 महिने अभ्यासाला सुट्ट्या देणार का तुम्ही? काही असे जाचक निर्णय घेऊन प्रचंड आक्रोश आज या मोर्चामध्ये आपल्याला दिसत आहे। हजारो शिक्षक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या सगळ्यांच्या जुन्या बी भरपूर मागण्या पेंडिंग आहेत। याच्यामध्ये जुनी पेन्शन योजना असेल, त्याचप्रमाणे नवनवीन ऑनलाईनचे जे फंडे येत आहेत या ऑनलाईनच्या फंडेपायी शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना अध्यापन करणं अशक्य होत आहे। हे सगळ्या गोष्टी मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब पिंजर।